नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी बनवलेलं आहे हिरव्या मिरचीचं लोणचं। तर हे बघा, हे लोणचं मी बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि आता ह्या लोणच्यासाठी आपल्याला हे 1 किलो मिरची घेतलेली आहे। आता यामध्ये काही लाल पण मिरची आहे। तर ही मिरची छान स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि गाळणीमध्ये ठेवायची। तर गाळणीमधून याचं पाणी सगळं निघून जाईल। तर अशा पद्धतीने हे आता आपण मिरची छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 पाण्याने। आणि काही याच्यात जर खराब मिरच्या असेल तर ते आपण काढून टाकायचे आपल्याला। तर हे अशी मिरची गाळणीत ठेवली आणि गाळणीत ठेवल्यानंतर पाणी पूर्ण याचं सोकून घेतलेलं आहे आणि किंवा तुम्ही पुसून पण घेऊ शकता। तर ही मिरची घेतल्यानंतर याचं जे मधातला भाग आहे त्यामध्ये सुरी घालून हे मिरची अशी कापून घ्यायची आपल्याला आणि हा समोरचा देठाचा भाग आहे तो पण काढून टाकायचा आहे। तर हे बघा, हे अशी मिरची मी आता पूर्ण कापून घेणार आहे। तर हा देठाचा भाग आता पूर्ण काढून टाकते आणि ही मिरची अशी पूर्ण चिरून घ्यायची आपल्याला किंवा तुम्ही 2 भागसुद्धा करून घेऊ शकता। जसं आपण शेंगा वगैरे तोडतो त्याप्रमाणे। तर तसेही बारीक तुकडे करून घेऊ शकता तुम्ही। तर किंवा 2 भाग असे अलगसुद्धा करून घेऊ शकता। तर अशी ही मिरची कट करून घ्यायची आपल्याला आणि कट केल्यानंतर याला हे बघा, अशी पूर्ण आपल्याला मधातून पूर्ण मसाला गेला पाहिजे अशी कापून घ्यायची आहे। तर हे पूर्ण मिरची अशी कापून घेतली मी। तर हे मी मोठीच घेतली होती। तर तुम्हाला 2 भाग करायचे असेल 2 भाग करू शकता तुम्ही। तर यावर आता आपल्याला मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे। तर यामध्ये आता चांगलं भरपूर मीठ टाकायचं। तरी मी 1 किलो होती ती, तर 4 चम्मच मीठ टाकलं आणि हळद टाकायची आपल्याला यामध्ये आता। तरी हळदनं मीठ लावून ठेवून द्यायचं आहे आपल्याला। तर हे बघा, आता हे 1 चम्मच हळद टाकली आणि हळदनं मीठ टाकून खालीवर करून घ्यायची, अशी घोळून घ्यायची याला। तर किंवा तुम्ही चम्मचच्या साहाय्यानेसुद्धा फिरवू शकता। तर मी ही अशी घोळून घेतली म्हणजे पूर्ण तिखट मीठ आणि हळद याला लागून जाईल। आणि हे असंच 7 ते 8 तास ठेवून द्यायचं आहे आपल्याला। जर तुम्ही रात्री केलं तर सकाळपर्यंत ठेवा आणि सकाळी केलं तर संध्याकाळपर्यंत। तर हे बघा, याला असं पाणी सुटेल। तर मिठाचं जे असते पाणी, तर ते पाणी सुटेल। तर त्यामुळे हे पाणी नसलं पाहिजे आपल्या लोणच्यामध्ये, म्हणून आपण आता गाळणीतून याला गाळून घ्यायचं आहे। तर ह्या मिरच्या पूर्ण आता गाळणीत टाकून ठेवून द्यायच्या अर्धा तास तरी। आणि अर्धा तासानंतर याला आपल्याला मसाला करायचा आहे। तर आपण जोपर्यंत ह्या मिरच्या गाळणीत टाकू तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घ्यायची। तर मग मी मिरच्या आता पूर्ण आता हे बघा, याच्यात टाकून घेत आहे गाळणीमध्ये। आणि गाळणीत टाकल्यानंतर त्याच्यातलं पाणी जे आहे पूर्ण निघून जाईल आणि मिरची पूर्ण कोरडी होईल आपली। तर मिरचीचं जर पाणी राहिलं लोणच्यामध्ये तर मिरच्या अशा सडल्यासारख्या होईल त्या आणि नरम पडेल। तर आपल्याला नरम मिरची पाहिजे नाही, आपल्याला कडकच मिरच्या राहिल्या पाहिजे वर्षभर। तर त्यासाठी ही प्रोसिजर खूप आवश्यक आहे, याच्यातलं पाणी काढून टाकणे। तर यासाठी आपण आता पूर्ण हे पाणी असं काढून टाकायचं, म्हणजे गाळणीवर टाकल्यानंतर पूर्ण मिरचीतलं पाणी निघून जाईल आणि मिरच्या मोकळ्या होईल ह्या। तर हे अशी प्रोसिजर करायची। आणि यासाठी आता ही मोहरी घेतली 1 वाटीभर। ही हे बघा, हे मसाल्याचे पूर्ण पदार्थ घेतलेले आहे। मेथी आहे आणि जिरे आहे, धने आहे। तर आपण हे मसाला पूर्ण भाजून घेऊ आता। तर बाकीपेक्षा धने मी जास्त घेतलेले आहे। तर हे धने भाजून घ्यायचे आपल्याला कोरडेच आता, आणि सगळा मसाला कोरडाच भाजून घ्यायचा आहे आपल्याला। तर हे असं ताव्यावर टाकून मी कोरडं भाजून घेत आहे। तर हे बघा, चांगलं आपल्याला गरम होऊ द्यायचे आहे धने। आणि हे बघा, कलर किती बदललेला आहे। तर असे धने हे भाजून झालेले आहे आपले, सगळं कोरडंच भाजायचं आहे, फक्त मेथी आहे ती तेलात भाजायची। तर हे धने भाजल्यानंतर आता मी हे मोहरी भाजणार आहे। तर मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला आणि चांगली तडतडली तेव्हाच मग याला उतरवून घ्यायची आपल्याला। तर ही मोहरी पण खूप छान भाजली गेली आहे बिना तेलानं। तर हे असं बिना तेलानंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तर आपण काढून घेऊ आता ताटलीमध्ये। तर ही मोहरी काढल्यानंतर आता मी जिरं भाजून घेणार आहे। तर
आता हे बघा तवा गरमच आहे, तर जिरं टाकू आपण. आणि जिरं थोडं बारीक असल्यामुळे लवकर जळण्याची शक्यता असते. तर लवकर लवकर असं आपण थोडंसं भाजून घ्यायचं याला. आणि आवश्यकता वाटल्यास थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे जिरं चांगलं भाजलं जाईल. तर हे बघा थोडंसं तेल टाकलं मी आणि जिरं पण छान भाजून घेतलं आहे. तर जिरं भाजल्यानंतर आता आपल्याला मेथी भाजायची आहे. तर मेथी भाजण्यासाठी आपल्याला तेलाची आवश्यकता आहे आणि तेल टाकावंच लागेल. तर म्हणून मेथी भाजायची आणि मेथीमध्ये तेल टाकायचं थोडंसं. तर आणि मेथी चांगली लालसर रंगावर भाजून घ्यायची आपल्याला पूर्ण. तर हे बघा आता मेथी टाकलेली आहे आणि आता छान फिरवून घेत आहे मी. फिरवल्यानंतर छान लालसर होऊ द्यायची आहे याला, मेथीला. आणि लालसर झाल्यानंतरच मग आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. आणि हे सगळे मसाले आता थंड होऊ द्यायचे आणि मग मिक्सरमधून आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे. तर गॅस बंद केलेला आहे मी आणि आता हे मेथी पूर्ण काढून घेते आहे. तर हे बघा ताटलीमध्ये काढून घ्यायचं आणि ताटलीमध्ये काढल्यानंतर मेथी थंड होऊ द्यायची. आणि मेथी थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून पहिले मेथीच काढून घ्यायची आहे. तर हे बघा हे पूर्ण आता आपण भाजून घेतलेले आहे. तर आता हे मिक्सरच्या भांड्यातून आपण पहिले मेथी बारीक करून घेऊ. मेथीचा बारीक भुरकाच करून घ्या तुम्ही. आणि बाकी मसाले हे थोडेसे जाडसर असले तरी चालते. तर आता हे मेथीचा भुरका पूर्ण आता आपण मेथी बारीक करून घेऊ यामध्ये भांड्यामध्ये. आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. काही कॉमेंट असेल तर लिहा. तर हे बघा मेथी एकदा फिरवून घेतली मी, तर थोडीशी जाडसर आहे. भांडं मोठं असल्यामुळे बारीक होत नाही. तर आपण अजून एकदा फिरवून घेऊ आणि याचा बारीक भुरका करून घेऊ. तर हे बघा अजून एकदा फिरवून घ्यायची आणि हे बघा बारीक भुरका झालेला आहे याचा. तो आता आपण पूर्ण काढून घेऊ. आणि बाकी मसाले आहे ते पूर्ण एकत्रच आपण याला आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा मेथीचा भुरका झालेला आहे. तर हे भुरका झाल्यानंतर आपण आता त्याला पूर्ण मसाले जे आहे ते काढून घेऊ. हे बघा हे पूर्ण मसाले आता या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आपल्याला. आणि काढल्यानंतर ते थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचे आहे आपल्याला. तर बघू शकता तुम्ही. तर हे पूर्ण मसाले एकत्र काढून घ्यायचे पूर्ण. हे बघा आता जाड भुरका झालेला आहे आणि असा जाडसर पाहिजे आपल्याला, एकदम बारीक करायचा नाही. तर हा पूर्ण भुरका आता आपल्याला तेलामध्ये हे करायचं आहे. तर त्यासाठी मी कढईत तेल ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आपल्याला. आणि हे गरम तेलातच आपल्याला हे तेल हे थंड होऊ द्यायचं आणि मग त्याच्यात मसाला टाकायचा आहे आपल्याला. तर हे बघा आता तेल गरम झालं की नाही, म्हणून मी 3 ते 4 लसणाच्या कळ्या घेतल्या, त्या अर्ध्या अर्ध्या केल्या आणि त्या तेलात टाकल्या. आता ही हळद आहे, मीठ आहे आणि मेथीचा भुरका आणि हे बाकी मसाला आहे. तर हा मसाला पूर्ण आपल्याला तेलात करायचा आहे. तर ह्या बघा कळ्या चांगल्या लालसर रंगावर तळून घ्यायच्या आणि गॅस बंद करायचा. तर त्यामध्ये हे गरम तेल असल्यामुळे ह्या कळ्या अजून छान याच्यात तळल्या जाईल. तर जेव्हा आता हे बघा तेल थोडं थंड झालेलं आहे, तर यामध्ये आता हा मेथीचा भुरका टाकायचा. तर मेथीचा भुरका टाकल्यानंतर पहिले मेथीचा भुरका याच्यासाठी टाकायचा की बाकी मसाले जळून जातात म्हणून. आणि त्याच्यानंतर चांगलं याला फिरवून घ्यायचं आणि एकदम बाकीचे मसाले टाकायचे नाही. त्यामध्ये हळद टाकू आपण आणि हळद टाकल्यानंतर मीठ आहे. तर हे सगळं असं टाकून घ्यायचं. गॅस बंद केलेला आहे आणि तेल हे कोमट होतं. तर हे कोमट तेलातच आता हा पूर्ण मसाला टाकून घ्यायचा आपण आणि चांगलं फिरवून घ्यायचं आहे. तर याच्यात मिरचीचं लोणचं असल्यामुळे तिखट टाकण्याची गरज नाही, पण कोणाला वाटत असल्यास थोडंसं तुम्ही चवीपुरतं टाकू शकता. तर हा मसाल्यात आता हे बघा तेल पूर्ण हा मसाला टाकला आहे आणि हा मसाला पूर्ण थंड होऊ द्यायचा. गरम मसाला टाकायचा नाही मिरचीवर. तर ही मिरची आता आपण गाळणीतून काढून घेतली होती. तर याच्यावर आता हा मसाला पूर्ण लावून घ्यायचा आहे आपल्याला.
आणि पूर्ण टाकून घ्यायचा आहे। तर हे बघा मसाला आता किती छान थंड झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर हा पूर्ण मसाला आता आपल्याला ह्या मिरचीवर टाकून घ्यायचा आहे। तर हे बघा किती छान मसाला झालेला आहे आपला, जळला वगैरे काही नाही, म्हणून तुम्ही गरम तेलात एकदम टाकू नका आणि हा मसाला पूर्ण आता मिरचीवर टाकून घ्यायचा आहे आपल्याला। तर हे बघा असं एखादं मोठं भांडं घ्या, त्यामध्ये मिरच्या ठेवून यावर असा मसाला पूर्ण टाकून घ्यायचा आणि टाकून घेतल्यानंतर पूर्ण हा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला, मिरचीला लावून घ्यायचा आहे आपल्याला। तर हे बघा खालीवर करून घ्यायचं आणि हा मसाला पूर्ण ह्या मिरच्याच्या पूर्ण फोडीला लागला पाहिजे। तर अशा पद्धतीने तुम्ही आता याला पूर्ण खालीवर करून घ्या आणि पूर्ण चांगला मसाला यामध्ये भरला गेला पाहिजे, अशा पद्धतीनं फिरवून घ्या। तर हे बघा किती छान मिरचीचं लोणचं आपलं दिसत आहे। तर हे मसाला पूर्ण लावून घेतलेला आहे मी याला, मिरचीला, आणि मिरच्या पूर्ण छान फिरवून घेतल्या आहे। तर तुम्ही असंच लोणचं करून बघा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला। अशा सोपी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। आणि हे लोणचं जे आहे मिरचीचं, हे वर्षभर 2 वर्ष चांगलं टिकतं, पण जर खायला चांगलं झालं तर ते टिकणार नाही, कारण का लवकर संपेल। म्हणून असं लोणचं तुम्ही करून बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। काही कॉमेंट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहत चला। तर तुमचं लोणचं कसं झालं हे पण तुम्ही करून मला सांगू शकता। तर हे लोणचं बघा तुम्ही किती छान झालं। आणि आता हे एका काचेच्या भरणीत आपण भरून ठेवायचं आहे। तर त्यासाठी काचेची भरणी धुवून स्वच्छ करून उन्हात वाळवून घ्या आणि उन्हात वाळवल्यानंतर यामध्ये हे लोणचं आपल्याला भरून ठेवायचं आहे। तर एक मी भरणी घेतली होती, तर त्यामध्ये आता हे लोणचं पूर्ण छान फिरवून घेते आणि काचेच्या भरणीत भरून ठेवते। तर हे असं जर लोणचं तुम्हाला याच्यावर जर आता जास्त तेल जर टाकायचं असेल तर तुम्ही गरम तेल करायचं, त्यामध्ये लसणाच्या कळ्या टाकायच्या आणि तेल थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर ह्या मिरचीच्या लोणच्यात पूर्ण तेल टाकून घ्यायचं। नाही तर हे अशा मिरच्या भरून ठेवायच्या आणि जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा वेळेवर तुम्ही याच्यावर तेल घेऊन खाऊ शकता। तर हे असं मिरचीचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे आणि काचेच्या भरणीत भरून ठेवलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही। आणि तुम्ही जिथून कुठून हा माझा व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला धन्यवाद आणि असेच व्हिडिओ बघत चला आणि लाईक पण करत चला। तर तुम्हाला धन्यवाद।